नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी चटाकेदार अशी टोमॅटोपासून टोमॅटोची भाजी किंवा टोमॅटोची चटणी। त्यासाठी मी इथे फ्रेश असे लाल टोमॅटो घेतलेले आहेत। 6 ते 7 टोमॅटो मी इथे घेतलेले आहेत। टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचे आणि बारीक चिरून घ्यायचे। जेवढे तुम्हाला बारीक चिरता येतील तेवढे बारीक चिरू शकता किंवा स्लाइस तुम्हाला मोठे ठेवायचे असतील तर मोठे सुद्धा ठेवू शकता, पण बारीक चिरल्याने ही भाजी किंवा चटणी खूप छान होते आणि खायला सुद्धा खूप सुंदर लागते। तर आता मी आधी सुरुवातीला सर्व टोमॅटो जे आहेत ते बारीक बारीक चिरून घेणार आहेत। जेव्हा तुम्हाला कधी भाजी काय बनवायची हे सुचत नसेल तर तुम्ही ही टोमॅटोची भाजी बनवू शकता। खूप सुंदर लागते चपाती सोबत किंवा वरण भातासोबत तुम्ही ही भाजी खाऊ शकता। अगदी सोपी आहे, पटापट होते, जास्त काही इन्ग्रेडियंट सुद्धा लागत नाहीत, पटापट होते घरात अवेलेबल असलेल्या साहित्यामध्येच। तर मी इथे टोमॅटो जे आहेत ते सर्व चिरून घेणार आहे। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेला नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर आता मी इथे टोमॅटो जो आहे तो एक चिरलेला आहे। अशाच पद्धतीने मी जे सर्व टोमॅटो आहेत ते छान असे बारीक बारीक चिरून घेणार आहे। मला टोमॅटोची भाजी करताना टोमॅटो जो आहे तो बारीक चिरलेला जास्त आवडतो। मोठा मोठा असेल तर मग तो शिजायला सुद्धा जास्त वेळ लागतो, पटकन तो भाजी शिजली जात नाही। जर बारीक चिरलेली असेल तर छान शिजली सुद्धा जाते आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर लागते। तर इथे मी टोमॅटो जे आहेत ते सर्व चिरून घेतलेले आहेत। आता पूर्ण साहित्य पाहूयात टोमॅटोची भाजी बनवण्यासाठी। तर मी टोमॅटो घेतले चिरलेले, कांदा आहे बारीक चिरून घेतलेला, मोहरी आहे, त्यानंतर तेल आहे इथे, मीठ, त्यानंतर लसूण घेतला बारीक चिरून, कढीपत्त्याची पानं, मिरची, हळद, लाल तिखट, गरम मसाला, जिरा आहे आणि कोथिंबीर। तर सुरुवात करूया। सुरुवातीला कढईमध्ये मी तेल घालते, 2 चमचाभर मी साधारण इथे तेल वापरलेलं आहे। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये कढीपत्त्याची पानं, त्यानंतर जिरं घातलं आहे मी आणि मोहरी घालायची आहे थोडीशी, त्यानंतर लसूण मी सोलून बारीक चिरून घेतलेला आहे 5 ते 6 पाकळ्या त्या घालायच्यात। 1 हिरवी मिरची घालायची, ह्याने चव सुंदर येते, आणि त्यानंतर बारीक चिरलेला 1 कांदा घालायचा आणि आता कांदा थोडासा मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा परतून झाला की त्यामध्ये लाल तिखट घालणार आहे 1 चमचाभर, मिरचीसुद्धा घातली आहे म्हणून थोडं लाल तिखट कमी घालते, हळद घातली आहे मी, त्यानंतर गरम मसाला, आणि आता गॅसचा फ्लेम स्लो करून हे सर्व आधी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे, नाहीतर मग मसाले जे आहेत ते जळून जातील। जेव्हा पण आपण सुके मसाले घालतो तेव्हा गॅसचा फ्लेम जो आहे तो स्लो ठेवायचा। आता इथे मी ह्याच्यामध्ये आपण जे बारीक चिरलेले टोमॅटो आहेत ते इथे घालणार आहे आणि आता हे सर्व आधी मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। टोमॅटो जे आहेत ते अगदी छान लाल रस्साळ असे वापरा, म्हणजे जी भाजी आहे ती खूप सुंदर लागते। कच्च्या टोमॅटोची सुद्धा बनवू शकता, पण ही भाजी बनवताना तुम्ही असे छान लालसर टोमॅटो जे आहेत ते वापरा, म्हणजे खूप सुंदर चटणी बनते। आंबट तिखट अशी चटपटीत अगदी टोमॅटोची ही भाजी बनते। तर आता हे सर्व मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे, आणि मग आपले सर्व इन्ग्रेडियंट्स जेव्हा घालून तयार होतील तेव्हा मग झाकण ठेवायचं आणि 1 मिनिटांसाठी आपल्याला फक्त वाफ काढून घ्यायची आहे। टोमॅटो अगदी पटकन शिजला जातो मीठ घातल्याच्या नंतर, त्याच्यामुळे अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये ही भाजी बनून तयार होते, अगदी झटपट होते। तुम्ही टिफिनसाठी सुद्धा ही भाजी नेऊ शकता। आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि 1 मिनिटभर मी वाफ काढून घेणार आहे। तर तुम्ही पाहू शकता छान पाणीसुद्धा सुटलेलं आहे आणि मस्त टोमॅटोसुद्धा आहे तो छान असा शिजून तयार झालेला आहे। तर इथे टोमॅटोची भाजी जी आहे ती बनून तयार झालेली आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। टोमॅटोची भाजी अगदी रस्साळ अशी छान चटपटीत चटाकेदार तुम्हाला पण आवडली असेल तर रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा।